संकल्पनेने काय सांगायचं? छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यामध्ये राबवलं जात आहे आणि त्याची पूर्वतयारी आपल्याला 5 मार्चपर्यंत मंडळ स्तरावर करायची होती, जी आपण केली आहे. आणि त्यानंतर 7 मार्चपासून 7 मार्चमध्ये म्हणजे मार्च महिन्यात 4, एप्रिलमध्ये 4 आणि मे मध्ये 3 नगरपालिका स्तरावर असे जवळजवळ आपण 12-15 जे कॅम्पेन्स आहेत किंवा हे शिबिर आहेत हे आपण घेणार आहोत. याचा मुख्य पर्पज आहे की ज्या महसूल रिलेटेड ज्या सेवा आहेत या नागरिकांना अत्यंत जलद गतीने देणं. त्यामध्ये मग 7/12ची दुरुस्ती असेल, जिवंत 7/12 मोहीम असेल, प्रलंबित फेरफारचा निपटारा करायचा तो आहे, मोजणी आहे. त्यानंतर जे कमी जास्त पत्रकं आपल्याला करायचे खूप दिवसापासून प्रलंबित आहेत ते आहेत. अशा अनेक त्यानंतर राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गतल्या सेवा, अशा सर्व प्रकारच्या सेवा आपल्याला मंडळ स्तरावर जाऊन द्यायच्या आहेत. आणि यामध्ये प्रत्येक तहसीलदारांना डेली किंवा किमान 2 दिवसाला प्रत्येक गाव व्हिजिट करायचं आहे, त्या लोकांची चर्चा करायची आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की या शिबिराच्या माध्यमातून जो गाव पातळीवरचे जे काय सगळे लोक आहेत आणि अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांचा खूप चांगला एक कोऑर्डिनेशन होईल, संवाद होईल. आणि या सगळ्या मोठ्या शिबिरांच्या माध्यमातून आपली सगळी प्रलंबितता जी आहे ती 100% दूर होईल असा मला विश्वास वाटतो. विशेषतः मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये रस्त्यांच्या फार साऱ्या तक्रारी येतात खरीपच्या पूर्वीच्या, तर त्याचाही निपटारा या अभियानाच्या माध्यमातून होईल. मला आपल्याला सगळ्यांना एक विनंती करायची की आपल्या माध्यमातून हा मेसेज जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून आपण हे अभियान राज्यामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारचं नांदेडमध्ये राबवू. त्यासाठी सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे, शेतकऱ्यांनाही आव्हान आहे. धन्यवाद.